मस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे। हे आपलं लग्न मंडप आहे आणि लग्नाची तयारी चालू झाली आहे। मित्रांनो, ही आहे आपल्या गावची सुंदर पहाट आणि सुंदर नजारा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणेश मेढेकर व्लॉग। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आता 5 आणि आता आपण निघालो आहे गावाला जायला, म्हणजे आपल्या कोकणामध्ये गुहागरला। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मे महिन्यामध्ये आपल्या गावांमध्ये लग्न असतात, तसेच आपली गावाची पूजा असते, गोंधळ असतात। तर तसंच आपल्या गावामध्ये आपल्या भावाचं लग्न आहे आणि तसेच आपली पूजा पण आहे। तर लग्न आहे आता परवा आणि उद्या आहे हळद। तर आता आपण निघालो आहे संध्याकाळी आणि आता माझा भाऊ येतो आहे बोरिवलीमधून। तर आता बोरिवलीमधून आल्याच्यानंतर मग इथे आपल्याला थोडंसं सामान वगैरे आपल्याला गाडीमध्ये थोडंसं जरा व्यवस्थित सामान पण कॅरी करायचं आहे आणि सेट करायचं आहे आणि नंतर मग आपण निघणार आहोत। तर माझ्यासोबत असणार आहे माझी बायको प्रणाली, तशी माझी बहीण आहे हर्षदा आणि तो भावेश, आणि एक विक्रोळीमधून एक चुलत भाऊ आहे रुपेश, आणि चेतन तर येणारच आहे गाडी घेऊन। तर आता आपण थोड्या वेळा निघू, आपण 5:30-6 वाजता आपल्याला निघायला। तर आता आपण आपला व्लॉग जो कंटिन्यू करणार आहोत आपण गाडीमध्ये बसून कंटिन्यू करूया। तर चला आता भेटूया आपण पुढे आपल्या प्रवासामध्ये। आणि पुढे उद्या जाऊन आपण आपल्या हळदीमध्ये जी आपली छोटीशी आपली जी तयारी असेल ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या गावातील सकाळ तुम्हाला बघायला मिळेल। आता आपण निघालो आहे घाटकोपरवरून आणि घाटकोपर आता जस्ट आता आपण क्रॉस करतो आहे आणि मस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे, छान एकदम सूर्यास्त होतोय। पनवेलला किती वाजता पोहोचतोय ते बघायचं आपल्याला, कारण की आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक आणि आपल्याला भेटते की नाही ते जरा मोठं टेन्शन आहे। तर आता तेच मोठं टास्क आहे आमच्यासाठी की आम्हाला इथून ट्रॅफिकमधून आम्हाला बाहेर पडायचं आहे। तर चला आता बघूया आता पुढे आपण पोहोचतोय किती वाजता। मित्रांनो, आता वाजलेत 8 आणि आपण पोहोचलो आता पनवेलला। पनवेलपर्यंत आपल्याला ट्रॅफिक खूप मिळाली, पण आता मात्र आपल्या मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅफिक काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आपला प्रवास खूप छान होणार आहे। आणि आता बघूया आपण आपल्या गावाला किती वाजता पोहोचतोय ते। मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो आहे आपल्या गावाला रात्री 2:45 वाजता आणि मस्त झोपलो वगैरे आणि आता मस्त उठून फ्रेश वगैरे होऊन आता आपण आलो आपल्या लग्न मंडपामध्ये। हळदीची पण व्हिडिओ आपण बनवणार आहोत, ती पण तुम्हाला बघायला मिळेल। अशा पद्धतीने आता सर्व लगबग सुरू आहे। ओ प्रवर्धा, सुरेशदा, बरे आहेत ना? बघा अशी तयारी सुरू आहे। रवी का आता झाली नाही, लगेच तयारी सुरू झाली। आणि हे आपलं लग्न घर हे बघा, आणि आता हे होणारे सासरे। नमस्कार, बरं आहेत तू असं? नमस्कार, मस्त आहे एकदम। हे लग्न घर आहे, हळदी तयारी सुरू झाली आणि हे नवरदेव आणि नवीन कॅमेरामॅन काय, हे नवरदेव। ओ माई, बरे आहेस ना? कशी तब्येत तुझी? हा नमस्कार, बरे आहेत ना? नमस्कार। नाही, रात्री आलो 2:45 वाजता। हो आपलं गाव आहे, मस्त छोटंसं गाव आहे आणि गावाकडची सकाळ आहे।
आणि लग्न गावामध्ये असल्याच्या नंतर एक मजा वेगळीच असते. हो नमस्कार. झालं की नाही? आणि आमची मंडळी, सर्व मंडळी चंडाल चौकडे अजून भेटणार आहेत. काय बोलतो शैलू बाकी? मित्रांनो, ही आहे आपल्या गावची सुंदर पहाट आणि सुंदर नजारा. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण बंदरावर आलोय. आपल्या गावाकडचं एकदम खास असं ठिकाण आहे आपलं, जे आल्याच्या नंतर इथे खूप आवडतं आपल्याला बसायला वगैरे. हो सतीशदा, काय बोलतो बाकी? मजेत ना? मित्रांनो, हा आपल्या गावाकडचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं ट्रॅव्हलिंग छोटीशी बघायला मिळाली. आणि तसेच आपण रात्री घरी पोचलो आपल्या गावी. म्हणजे रात्री 2:45 वाजता आम्ही निघालो होतो, संध्याकाळी 5:30-6 वाजता. आणि आम्हाला ट्रॅफिक थोडीशी म्हणजे पनवेलपर्यंत मिळाली. पण नंतर आपली ट्रॅफिक मुंबई गोवा हायवेला आपली एकदम म्हणजे व्यवस्थित रस्ता आपला असल्यामुळे बहुतेक रस्ता आपला हा व्यवस्थित चालू केला. म्हणजे काही वर्षांपासून जे रस्त्याचं काम चालू होतं ते काम आता ऑलमोस्ट तरी पूर्ण झालं आहे. काही ठिकाणी फक्त ब्रिजचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं जरा तिथे थोडंसं जरा म्हणजे थोडं स्लो मूव्हिंग असते. पण बाकी अदरवाईज सगळ्या रोडला, पूर्ण हायवेला पूर्ण आपण इझिली आपण आपला ट्रॅव्हलिंग होते, प्रवास होतो आहे. आणि आम्ही पोचलो रात्री 2:45 वाजता. आणि त्यानंतर आपलं रात्री आम्ही आल्यानंतर झोपलो, कारण की खूप झोप आली होती. आणि रात्री पण तसं दाखवण्यासारखं काय अंधारातून जास्त काही हे नव्हतं. आणि बहुतेक मंडळी गावातली पण झोपली होती, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. हळद आहे आज. तर आपण आता हळदीचा म्हणजे आपण इथे मंडपाची आपण थोडक्यात तुम्ही तयारी बघितलीत. आणि आपल्या गावाचा एक छोटासा नजारा. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑलवरती प्रेस करा, कारण की तुम्हाला जे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण एवढंच. आणि आत्ता आपली आहे आपल्या भावाची हळद आहे. त्या हळदीची आपण आता व्हिडिओ आज पूर्ण दिवसभरात तुम्हाला बघायला मिळेल. येणारी व्हिडिओ ही हळदीची असणार आहे. आणि तुर्तास आपण तुमची रजा घेतोय. तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, टाटा, बाय बाय, सी यू अँड टेक केअर.